क्षीणे बोधे आम्ही असू सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे, निधान हे वाचे सापडले. श्री संतांची ये माथा चरणावरी, साष्टांग हे श्री संतांची वैकुंठवासी ऋषी संत परमपूज्य धुंडा महाराज देगलूरकर यांच्या प्रथम पुण्य स्मरणाचा अशा रीतीचा हा पवित्र दिवस. विठ्ठला 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 हो. पौष वद्य पंचमीस त्यांनी या मृत्यू लोकाचा आणि या भूवैकुंठ ठिकाणी निरोप अशा रीतीने घेतला. आपल्याकडे तिथी अथवा तो समय निवडण्यालाही एक प्रकारचं महत्व. संत महात्म्यांच्या निरोप घेण्याने अंतकालाने जसा जो समय असेल तो पवित्र होत असतो, ही एक प्रकारची धार. एरवी मरण्याच्या बाबतीत किंवा मृत्यूच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य लोकांची कल्पना ही आहे की शक्यतो एकादशी असावी किंवा सोमवार सारखा दिवस अशा रीतीने असावा. बर, जायचं असलं तर एखादा क्षेत्रासारखा देखील ठिकाण देश असावा. अशी देशकालाची वाट तुम्हा आम्हाला पाहावी लागते. पण संत महात्मे ज्या देशात जातात तो देशही पवित्र, आणि ज्या कालात ज्या तिथीला देह सोडतात ती तिथी देखील पुण्यतिथी एक प्रकारची होती. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, पुण्यतिथीची वाट पाहून, पुण्य दिवसाची वाट पाहून देह सोडण्याची अपेक्षा करणारा एक वर्ग, आणि ज्या दिवशी जाईल त्या दिवशीला दिवसाला त्या काळाला पुण्य करणारा अशा स्वरूपाचा एक वर्ग. तेव्हा तुम्हा आम्हाला पुण्य अशा प्रकारची तिथी पाहावी लागते. पुण्य अशा रीतीचा देश, पवित्र देश पाहावा लागतो. याचं कारणच आहे की पुढील उद्धाराधिकाची, कृतार्थतेची, सफलतेची, पूर्णतेची पूर्ण सामुग्री आपल्या जवळ नसते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, कळलं का? पुढील सद्गती संबंधी म्हणा, मोक्षाधिकाच्या संबंधी अशा रीतीने म्हणा, पुनर्जन्माच्या संबंधी पूर्ण सामुग्री आपल्या जवळ नसते. मग योग्य देशाची वाट, योग्य कालाची अशा रीतीची वाट पाहावी लागते. पण वैकुंठवासी परमपूज्य महाराजांसारख्यांचं जीवन जे जिवंत असता क्षणीच परमात्म रूप झालेले, मरणा ऐलीच कडे जे मज मिळवून गेले पुढे, ते मरणी आणि कीकडे जातील किवी. विठ्ठला विठ्ठला. विठ्ठला
असो तेव्हा पौषवद्य पंच महाराजांच्या बाबतीमध्ये दुग्ध शर्करा न्याय अशा स्वरूपात पंचमीचा दिवस निवडला गेला याचा अर्थ आमच्या भावनेने अशा रीतीने आपण मानू शकतो की वारकरी संप्रदायामध्ये तशा अर्थाने 5चा आकडा अतिशय महत्वाचा असा त्याचा अर्थ. संप्रदायाचं तत्वज्ञान मुळात 4 पुरुषार्थावर थांबलेलं नाही. विठाला 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 हो 4ही पुरुषार्थ आपणास मान्य आहे. शास्त्र मान्य आहे त्या अर्थी शास्त्र प्रतिपादित पुरुषार्थ आपल्याला मान्य आहे. त्यात 4था पुरुषार्थ तर परम पुरुषार्थ म्हणून आपण मानतो. हो इतर 3 नुसते पुरुषार्थ आहेत. पुरुष त्यांची इच्छा केल्याशिवाय राहत नाही म्हणूनच त्यांना पुरुषार्थ म्हणायचं एवढाच त्याचा अर्थ. म्हणून पुरुषाच्या जन्माच्या सफलतेला ते परिपूर्ण आहेत असं म्हणता येणार नाही. हो म्हणून ते पुरुषार्थ आहेत. 4था मात्र परम पुरुषार्थ. हो इतर पुरुषार्थ पुरुषार्थच का ते अनित्य अशा स्वरूपाचे आहे. 4था जो मोक्ष रूप पुरुषार्थ आहे याला मात्र परम पुरुषार्थत्व दिलं की याची प्राप्ती की प्राप्तीच पुन्हा अप्राप्ती नाही. पुन्हा त्याचा नाश हो नाही. पुन्हा त्याचा क्षय नाही. आणि पुन्हा त्याचा क्षय नाही नाश नाही याचं खरं कारण असं आहे की त्याची प्राप्ती ही संभवत नाही. तो प्राप्तच आहे म्हणून. विठाला 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 हो अशा रीतीचा हा 4था पुरुषार्थ खरा. पण या भूवैकुंठातून उगम पावलेला हा भक्तिरूप पंचम पुरुषार्थ हो मला मात्र तुमच्या अगोदर येण्याची शक्यता एक प्रकारची वाटते. विठाला 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 हो तेव्हा जीवनामध्ये हा ज्ञानाचाच भाग. समजूतच बदलली क्रियाही बदलली परिणामही बदलला. ज्ञान क्रिया आणि परिणाम तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये देहाच्या संदर्भात आणि आयुष्याच्या संदर्भामध्ये समजूतच बदलते. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती अज्ञानाची भक्ती तयाची बोध कैसा तयाची चित्ती बोध कैसा बोध कैसा बोध कैसा म्हणून भक्ती पूजा कीर्तन या मृत्यू लोकामध्ये सर्वदा सर्वजण करताना दिसत असले तरी प्रत्येकाची बैठक अशा रीतीची भिन्न आहे. आणि यात प्रामुख्यानं एक अज्ञानावर आधारलेली भक्ती आणि ज्ञानावर आधारलेली एक प्रकारची भक्ती. महाराजासारख्यांचं जीवन यश कीर्तीच्या शिखरावर जाऊन पोहोचलाय हा भाग आपण पाहतोय.
कुणालाही हेवा वाटावा अशा रीतीचं संपूर्ण जीवन त्यांचं. पण हे दिवस आणि हा काळ प्राप्त होण्याकरता आयुष्याचं काय करावं लागलं त्यांचे त्यांना माहिती. विठाला विठाला विठाला. हो, म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या द्वाराच त्यांच्या जीवनाचं आपण मूल्यमापन करण्याचा प्रयत्न करूया. येणे बोधे आम्ही असू सर्व काळ. हो, करू हे निर्मळ हरी कथा. आम्ही मुळातच या बोधाने संपन्न आहोत. आम्ही देहात असलो तरी देहाचे नाही. देह प्रधान जीवन अशा रीतीचं नाही. देहात असून देही अशा रीतीने नसलेले, जे देहच स्वतःला समजतात मग करणार ते देहाच्याच दृष्टीने. देहा करताच धर्म राहो अथवा जाओ. देहातच एकनिष्ठ झाल्यामुळे धर्म राहो अथवा जाओ. त्याच्या उलट धर्म अथवा देवच आपलं जीवन आहे असं समजणारे ते उलट समजतात. देह राहो अथवा जाओ अथवा राहो, जाओ अथवा पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो. दृढ भाव पांडुरंगी दृढ भावो. हो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. महाराजांच्या जीवनातला केवढा मोठा अलौकिक अशा रीतीचा हा भाग वाटतो की उभ्या आयुष्यामध्ये प्रभूलाच त्याचे पाय धरले म्हणजे धरले. त्याचीच सेवा, त्याची शरणागती, त्याचीच प्रदक्षिणा, त्याचंच पूजा, त्याचंच अशा रीतीचं कीर्तन. ही गोष्ट एक प्रकारची कठीण आहे. सामान्य माणसं पंढरपुरामध्ये जरी आली तरी ती यात्रेचा काला होतो केव्हा, त्याच्या अगोदर नुसता काला होतो. त्यातल्या त्यात एखादी तिथी वाढली तर मग फारच मोठा काला होतो. बरीच वारकरी म्हणजे आपली क्षमा बघून सांगतो बरं का. एकादशी नंतरचा काल्याच्या मधला एखादा दिवस घटला तर निश्चित मनुष्य प्रफुल्लित होतो. आज एक दिवस, आता ह्या यात्रेकडे एक दिवस कमी आहे, एक दिवस कमी आहे, एक दिवस कमी आहे, आणि एखादा वाढला की कपाळावर जिना तयार होतो पायऱ्यांचा. ज्या पंढरी क्षेत्रामध्ये 5 दिवस आपण मन भरून राहू शकत नाही त्या पंढरी क्षेत्राला आयुष्य देणारा असेल कोण? विठाला 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 विठाला. हा, हो, पण हे घडण्याकरता देह आणि देह संबंधी संसार हे आपलं खरं काम नाही, हे गौण आहे. जन्मजन्मात मिळणारे देह अनेक आहेत, जन्मजन्मात मिळणारे नातलग अनेक आहेत. या देहामध्ये असलेला अमर आत्मा मी आहे. येणे बोधे आम्ही असू सर्व का, येणे बोधे आम्ही असू सर्व. हा वामन बुवा, करू हे निर्मळ हरी कथा. हो, या बोधाने अशा रीतीने ज्याचे आपण आहोत. खरं सांगू का आपल्याला, आपण 15व्या अध्यायाचा श्लोक नेहमी वाच. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. हो, पण अंश कुणीकडे ना अंशी कुणीकडे. तो श्लोक तेव्हा सार्थ होतो की देवाचे चरण सोडावेसे वाटू नये, देवाचं नाम सोडावंसं वाटू नये, देवाशिवाय या जगात काही करावंसं वाटू बोलण्याचे नाही. आता देवा विना काही, आता देवा विना काही. ए बोलण्याची नाही, आता देवा विना काही. हो, व्यवहारात परमार्थात कुठेही
देवाशिवाय काही बोल, ही हरिकथा आहे. आणि पुन्हा निर्मळ हरिकथा. होय, हरिकथा ती निर्मळ अशा रीतीची. निर्मळ शब्द दोन्हीकडे न्यायचा प्रयत्न करावा लागतो. मुळात निर्मळ असलेली हरिकथा करू, हा एक अर्थ. आणि आम्ही निर्मळपणाने हरिकथा करू. विठाला 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 विठाला, हा 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 ठाला हा विठाला. हो, आता कथा निर्मळ आहे, यात काही प्रश्न नाही. पुरुषान त्रीन पुनातीही. हो, कथेचा संबंध विचारणारा, सांगणारा नव्हे ते घडविणारा, हो, ह्या सर्वांना काय करते? पवित्रच अशा रीतीने करते. भगवंतच पवित्राणाम पवित्रयो मंगलानांच मंगलम. हो, तो जसा पवित्र असल्यामुळे त्याची कथा देखील पवित्रच. पण करू हे निर्मळ. हो, रात्री आपल्याला कीर्तनामध्ये श्रवणाला मिळालंच की कथा उत्तम, हरिकीर्तन चांगलं खरं, पण तेही मलिन होऊ शकतं. हो, जीवनात कोणत्याही क्रियेला मलिन करणारे दोन भाग आहे, एक अभिमान आणि दुसरा अभिलाष. दोनच गोष्टी, एक अभिमान आणि दुसरा कर्तृत्वाचा अभिमान आणि फलाचा अभिलाष. या दोन गोष्टी. म्हणून फळी लाग, सांडोणी देह संग, कर्मे करावी हा चांग, निरोप माझा. कोणत्या या क्रियेला मलिन करणारे हे एक प्रकारचे दोन दोष. विठाला विठाला विठाला, हा 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 विठाला. हो, तेव्हा अशा रीतीने या बोधाचं व्याख्यान, जरा वेळ राहिला तर मी भावार्थानंतर करीन, पण या उच्च बोधाने, अलौकिक बोधाने संपन्न झालेले महात्मे, त्यांचा बोधच बदललेला असल्याने क्रियेमध्ये हा आमूलाग्र अशा रीतीचा बदल होतो. आणि सतत आम्ही निर्मळ अशी भगवंताची कथा करतो. करण्याचा अभिमान नाही आणि केल्याचा अभिलाषही जीवनात ठेवणार. केवळ हरिकथा म्हणजे हरिकथा. आणि अशी निर्मळ हरिकथा आमच्याकडून घडते. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, या संपूर्ण भूतलावर आमच्यासारखे दैववान आम्ही. विधान हे वाचे वाचे. आम्ही भूमीवारी हो, एखाद्या सिंहासारखी गर्जना जगद्गुरु तुकोबारायांची या कडव्यात. पहिल्याही कडव्यात आम्ही शब्द आला. येणे बोधे आम्ही असू सर्व काळ. हो, हा संघटनेतील आम्ही आहे. साधू संतांच्या वाङ्मयाचा विचार करताना एक गोष्ट नजरेस येते ती अशी की जेव्हा चांगली गोष्ट
त्यांना सांगायची असते. आमच्या जीवनात आम्ही काही चांगली करतोय तेव्हा ती मी करतो असं न म्हणताना आम्ही करतो असं ते म्हणतो. ते आम्ही पदाने एक प्रकारचा त्याचा उच्चार करायचा. कारण मी करतो म्हणण्याने होणाऱ्या अभिमानाचे परिणाम अशा रीतीने पुढे जाणवतात त्याच्यामध्ये. हो, मी शब्द हा अभिमानाकडे नेईल म्हणून याकरता ते चांगलं म्हणायचं तेव्हा आम्हीचा उच्चार. हो, आम्ही वैकुंठवासी आलो याची हो एक गावे आम्ही. हो, गुणाचा विचार करताना आम्ही आणि अवगुणाचा प्रसंगाचं वर्णन आलं तर मी अवगुणी अन्यायी, मी अवगुणी अन्यायी. किती म्हणून सांगू काही, किती म्हणून सांगू काही. हो मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ म्या आठविले. हो, तिथे एक वचनाने माझे मज कळो इति अवगुण. हो, दोषाच्या बाबतीमध्ये एकटेपणा. हो, मग एकटेच जबाबदारी. पण गुणांचा विचार करायचा तर आम्ही. हो, समाज जीवनामध्ये किती भाषा तोलून मोलून अशा रीतीने वापरायची असते. तू कोणी घेतले. हो, म्हणून अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात अशा रीतीने या बोधाने संपन्न होऊन अशा रीतीची दिव्य हरिकथा करणारे आम्ही, निर्मळ हरिकथा करणारे आम्ही. आणि हे जर सौभाग्य लाभलं तर या भूमीवर गल्लीत, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात हो काही माणसं दैवाची भाषा बोलतात. या जिल्ह्यात माझ्यासारखा दैववान कोण आहे? माझ्या एवढा भ्रष्टाचार कोणीच करत नसल्यामुळे. विठाला हा विठाला हा विठाला विठाला हा 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 विठाला विठाला विठाला. हो, असं लोकरूढीतील दैवाची भाषा फारच भिन्न. 2-5 मुलं ज्याला आहेत त्याला दैववान म्हटलं जातं. अर्थात तो निपुत्रिकाचा दैववान. सगळ्या जगाचा दैववान होण्याचं काही कारण नाही. मुलगा नसलेला माणूस मुलगा असलेल्या माणसाला दैववान समजतो. आपण दैववान आहेत. खरं तर मुलं असलेली माणसं मुलं नसलेल्या माणसाला दैववान समजते. विठाला विठाला हा 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 हा. हो, व्यवहारातली मोठी गंमतच आहे. घर नसलेली माणसं घर असलेल्या माणसाला दैववान समजतात. आणि घर असलेली माणसं घर नसलेल्या माणसाला हा काय समजतात? दैववान मनुष्य आहे, घराची उपाधी नाही. हो, महानगरपालिका नगरपालिकेच्या स्थितीमध्ये ज्यांची आता घरदारं आहेत त्यांना जेवढ्या अडचणी आहेत हो तेवढ्या घर नसलेल्या माणसाला हो नाही येत हा त्याचा अर्थ. आम्ही भूमीवरी एकपै दैवाचे निधान हे वाचे. तेव्हा लौकिकामध्ये आपण दैव हो मला वाटतं ते भाग्य ते दैव असेल पण अशाश्वत दैव अशा जास्त व्याख्यान करत नाही. आपण एवढे दैववान का ठरलात? निधान हे वाचे सापडले. निधान हे वाचे सापड. हो, निधान भगवंताचं नामस्मरण हाच कुणी ठेवा आमच्या वाणीला सापडला. हो, महाराजांच्या वाणीच्या बाबतीमध्ये काय होत? देवाचंच स्वरूप, देवाच्याच लीला, देवाचंच वर्णन, देवांचंच गुणगान. हो, हा जो निधान तो हा विठोबा निधाना. हा ज्याचे ब्रह्मादी का ध्याना. हे पाऊले समान. विटेवरी शोभती विटेवरी शोभती. हो, असं मनुष्याच्या जीवनात वाणीमध्ये भगवंताचं नाव वसणं हा खऱ्या अर्थाने ठेवा. याला निधान म्हणतात. गमतीने बोलू का आपल्याला थोडस?
निधान कसं कशाला म्हणावं याचं निदान अजून झालं नाही. नेमकं निधान म्हणजे काय, ठेवा म्हणजे काय? पाताळीचे निधान, दाविल किर अंजन, व्होवावे लोचन पायाळाचे, त्याला ठेवा अशा रीतीने म्हणतात. पूर्वीच ठेवलेला तसं भगवंताचं नाम नव्हे, भगवंत हा जुनाट जुगादीचे नाणे, बहुता काळाचे ठेवणे, लोपले होते पारखे. हो, ते निधान आमच्या वाणीला, डोळ्याला सापडणारं निधान वेगळं, पण वाणीला अशा रीतीने सापड. ज्या जीवनामध्ये एकदा देखील ते नाम मुखात येण्याकरता, जयाचे वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचत असे माझे, जन्म सहस्त्री ओळखीजे एक वेळ मुखासी. एकदा येण्याकरता जर एवढं, तर अखंड येण्याकरता केवढं. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या किती पुण्याई पाठीमागची असेल, किती दैव पाठीमागे असू शकेल. म्हणून निधान हे वाचे सापडले. हो, आणखीही आमच्या मुखामध्ये जे धन सापडलंय, जो ठेवा सापडला, त्याचा लाभ आम्हाला एकट्या पुरताच नव्हे, आम्ही भाग्यवान का समजतो. विठाला विठाला तरतील कुळे दोन्ही उभयता, उभयता. हो, तरतील कुळे दोन्ही उभयता, गाता ऐकता सुखरूप 9:30 होत आलेले आहेत. आणि आज कीर्तन नेमकं उशिरा सुरू झालाय, तेव्हा ठरल्या वेळी थांबवायचं, समाप्त करायचं, की जेव्हापासून सुरू झालं तेव्हापर्यंत जायचं, एवढं नक्की झालं पाहिजे. काही असो, तरतील कुळे दोन्ही उभयता. हो, या भगवन नामाचा ठेवा आमच्या वाणीत जो सापडला, त्याचा परिणाम अथवा त्याचा लाभ कोणाला होऊ शकतो. कारण अन्य साधना आहेत बरं का, जप तप योग यागादी, ही साधना ज्याच्या त्याच्या पुरती आहेत. हो, अन्यांना त्याचा उपयोग नाही. हो, कळलं. पण हे भाग्य आम्हाला का लाभलं. तुका म्हणे भाग्य या नामे म्हणजे, या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याची लागी. अशा रीतीचं हे भाग्य का, याने जो उच्चार करतो त्याचा एकट्याचाच उद्धार होईल असं नाही. तरतील कुळे दोन्ही उभयता. कळलं. हे भगवंताचं नाम सुखस्थितीमध्ये गाता ऐकता, सुखरूप स्थितीमध्ये गाता ऐकता दोन्ही कुळे तरती. विठाला 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 विठाला. हो, गान करणाऱ्यांना म्हणजेच उच्चार करणाऱ्यांनाही तोच लाभ आणि ऐकणाऱ्यांना देखील तोच लाभ. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी श्रोतृजनांना जे एक धन्यता दिली, श्रेष्ठता दिली, ती खरोखरी एक प्रकारची योग्यच. कीर्तन करणारा जो असतो त्याची कदाचित पाहिली तर काही दृष्ट लाभही त्याच्या पुढे असतात. मान असतो, धन असतं, अनेक काही गोष्टी असतात. म्हणून कदाचित कीर्तनकार त्यामध्ये प्रवृत्त होत असेल, वेळ देत असेल. पण श्रवण करणारा या गोष्टीचा विचार न ठेवता देखील सतत ज्या अर्थी श्रवण करतोय, त्या अर्थी त्याला देखील तेवढाच लाभ गाता ऐकता. म्हणून कीर्तन करणारा जेवढा मोलाचा आहे, किंबहुना त्यापेक्षा अधिक मोलाचा तो श्रवण करणारा एक प्रकारचा. हो, आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये तर ज्ञानेश्वरी सांगणारे ज्ञानेश्वर महाराज आहे, पण ऐकणारे निवृत्तीनाथ आहे. ऐकणारे निवृत्तीनाथ. मी अजूनही श्रोत्यांचं फार वर्णन करीन.
फार श्रेष्ठत्व देईल, पण त्याचा परिणाम कदाचित चुकीचा होईल. हो, मग श्रोते कदाचित कीर्तनकारापासूनही पाय पडून घेण्याची अपेक्षा करतील, आम्ही मोठे आहोत, श्रेष्ठ आहोत. विठाला विठाला विठाला. हो असो तरतील कुळे दोन्ही उभयता. मोठा या कडव्याचं चिंतन करताना एक विचार माझ्या मनात आला, तो असा की दोन्ही कुळ याचा अर्थ मातृकुळ आणि पितृकुळ. जो देवाचं नाव घेतो, नामस्मरण करतो, कीर्तन करतो, त्याच्या आईकडचं ही कुळ आणि मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर उद्धार होतोय. पण अडचण अशी आहे, अपवादाने मातृकुळातील आणि पितृकुळातील लोक नामधारकाला अनुकूल असतात. अपवादाने, खर तर त्याला ते विरुद्ध असत. हो, दोन्हीकडचे लोक त्याची चेष्टा करतात, त्याला आडवे येतात, त्याला प्रतिबंध अशा रीतीने करतात. वस्तुतः तुमच्या दोन्हींच्याही कुळाचा उद्धार करण्याचा तो प्रयत्न करतोय. पण ज्यांच्या कुळाचा उद्धार होतो तीच कुळ नामधारकाला आमच्या कुळी नव्हते ऐसे त्याच्यावर ही गदा अशा रीतीने आणत असत. हो, हीची पिसे निवडले. हो, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही ज्या कीर्तनाने मोठे झालो, श्रेष्ठ झालो, दैववान ठरलो, भाग्यवान ठरलो, ते कीर्तन असं फलदायी तर आहे. पावयंती कुलानी पृथ्वींच विठाला 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 विठाला. हो, कळलं का? पावयंती कुला आणि पृथ्वींच. हा नामधारक कीर्तन करणारा आपली कुळच्या कुळ अशा रीतीने पावन करतो. भागवतात तर असं म्हटलंय, मदभक्ती युक्तो भुवनम पुनाती वाग्गद गदा द्रवते यस्य चित्तम हृदत्य भीक्ष्णम हसति क्वचिच्च विलज्ज उद्गायति नृत्यते च मदभक्ती युक्तो भुवनम पुनाती. परमपूज्य एकट्या गुरुवर्य परमपूज्य धुन्ना महाराज यांनी कीर्तन केलं. प्रवचन हेही एका अर्थाने कीर्तन आहे, ते बदल आहे त्याच्यामध्ये एवढा. पण प्रवचन हेही कीर्तनच आहे, कीर्तन हेही कीर्तनच आहे, भजन हेही कीर्तनच आहे, अगदी स्वगत केलेलं नामस्मरण हेही कीर्तनच. एकूण सांगू का तुम्हाला, देवाविषयी जे जे असेल ते कीर्तन. हो, एका ठिकाणी मला गाडीतून जाताना कीर्तन शब्दाचाच अर्थ एका बुद्धिमान माणसाने विचारला. तुम्हाला घेऊन चालला होता त्याच्या गावी कीर्तनाला. म्हटलं, महाराज कीर्तनात काय सांगितलं जातं, कसं सांगितलं जातं, तो सगळा भाग वेगळा. पण माझ्या मनात अशी शंका येते की याला कीर्तन का म्हणतात आणि कीर्तन शब्दाचाच अर्थ काय. आतापर्यंत बऱ्याच वेळा कीर्तन करून सुद्धा, कीर्तनात भरपूर बोलून सुद्धा कीर्तनाविषयी मी बोललोच नव्हतो आणि त्याचा विचार करायची पाळी आलीच नव्हती. पण त्याच्या प्रश्न विचारण्याने कळलं का मला एक विचार करायला संधी मिळाली. मी थोडासा विचार केला, कीर्तन म्हणजे काय. संस्कृतच्या त्या पुस्तकामध्ये साधारण कीर्तयती बोलणे एवढाच एक प्रकारचा अर्थ. मी म्हटलं, बाबा कीर्तन म्हणजे बोलणे. असं होतं, कीर्तन म्हणजे बोलणेच. तो म्हटला, महाराज मग कीर्तन म्हणजे बोलणे जर असेल तर या जगात कोण बोलत नाही. पुरुष बोलतात, स्त्रिया बोलतात, पुरुषापेक्षा स्त्रिया तर अधिक बोलतात. कळलं, सततच बोलतात ना. कुणी असलं तरी सर्वजण बोलतात, नसलं तरी बोलतात. काही काही बिचारी माणसं झोपेतही बोलतात. सगळं बोलणं चालू. मग जो जो बोलतो तो तो कीर्तन करतो असं म्हणता येईल का. कीर्तन म्हणजे बोलणं असं जर आहे तर जो जे जे बोलणं ते ते कीर्तन नाही. सांगू का आपल्याला, बोलणं म्हणजे कीर्तन आहे, गोष्ट खरी आहे. पण भगवंताविषयी जे बोलणं तेच बोलणं आहे. एरवी संसाराविषयक बोलणं नाहीच. तुम्ही आम्ही जे बोलतो ते रात्रंदिवस संसाराविषयी बोलतो. हो, जेवण केलं का, भाकरी खाल्ली का, अमुक केलं का, तमुक केलं का, झोपलात का, उठलात का, बसलात का. आमच्या दूत महाराज दुपारी आपली चर्चा झाली होती.
ते सहज मला सहज बोलून गेले तेवढ्या, बरं चाललंय का? खरं म्हणजे सगळीच माणसं एकमेकाला हा प्रश्न विचारतात बरं का. ठरलेलं आहे बरं चाललंय का, कोणाचंच बरं चाललेलं नसतं तरी प्रश्न हाच असतो. बरं चालतं ते काय संसार म्हणतात का त्याला? मी त्यांना आपलं गमतीनं म्हटलं ते यातलेच मोठे दर्दी आहेत, त्यामुळे त्यांना म्हटलं बाबा बरं चाललंय का म्हणण्यापेक्षा, कळलं का, चालतं त्याला बरं म्हणणं याचं नाव संसार आहे. जे चालतं त्याचं नाव बरं, तो संसार. आणि बरं चालतं त्याला परमार्थ म्हणतात. विठाला विठाला विठाला. हो, जीवनात बरंच चालत असेल तर तो परमार्थ, आणि चालतं त्याचं नाव बरं म्हणायचं. हो, कसं काय आहे, बरं आहे का माणसाचं, कळलं. दुसरा सुद्धा म्हणतो आता त्याला माहिती आहे का जरी बिघडलं तर हा काही सुधरून देणार नाही, त्यामुळे हा बऱ्याला बरं म्हणतोय, तरी पण पुढचा म्हणतो अहो बरं कसं शक्य आहे. मग तो जर म्हणतो अहो नुसतं बरं म्हणायचंय, मग याला समाधान वाटतं की बरोबर आहे. कशासाठी मी आपणच बोलवतो तो सांगतो, थोडं भजन करा. विठाला विठाला विठाला. हो, कीर्तन यातला जो भाग आहे, बोलणं, कशाला बोलणं म्हणायचं, देवाविषयी जे बोलणं तेच बोलणं आहे. हो, एरवी संसाराविषयी बोलणंच नाही. तत्वज्ञानात संसारच जिथे अभाव रूप आहे तिथे त्याच्याविषयी बोलणं देखील अभाव रूप. सांगू आपल्याला, महाराजांचं पुण्यस्मरण असल्यामुळे आयुष्यभर महाराजच बोलले. एरवी जगातले लोक बोलले नाहीच त्याचा. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. हो, असो या दृष्टीनं म्हणाले एवढा मोठा परिणाम देणारं हे जे कीर्तन आहेत, पावयंती कुला आणि पृथ्वींच तरतील कुळे दोन्ही. मग जरा अवघडही असेल, कठीणही असेल, हे तर हरिकथेचं वैशिष्ट्य आहे. परिणाम, फायदा, लाभ मोठ्यात मोठा आणि स्वरूप सोप्यात सोप, आणि सुलभताही सर्वांना. कळलं. नचळे हा मंत्र न म्हणे याती कुळ, नचळे हा मंत्र न म्हणे याती कुळ, न लगे काळ वेळ विचारावी. हो, एवढं सोपं. अभंगाच्या 4थ्या कडव्यात शर्यतीने हे सांगितलंय की हा मंत्र इतर मंत्राप्रमाणे चळणारा नाही, अत्यंत सोपा सुलभ अशा रीतीने कोणीही उच्चारावा. हो, अशा रीतीने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही कुणालाही. कळलं. यारे यारे याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता. असा साधा सोपा सरळ सुलभ अशा रीतीचा हा मंत्र आहे, आणि तो मंत्र आमच्या वाचेला सापडला. अभंगाच्या शेवटच्या कडव्यात जगद्गुरु तुकोबा